आषाढी एकादशी स्पेशल आज मी इथे उपवासाची आमटी आणि वरीचा भात बनवते. बऱ्याचदा वरीचा भात आपण बनवतो तेव्हा एकतर तो खूप असा चिकट होतो किंवा भात एका बाजूला पाणी एका बाजूला असं होतं किंवा खाताना तो भात घशामध्ये दाटतो. तर असं होऊ नये यासाठी मी इथे टिप्स सांगितलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा 1 वाटी तांदळासाठी इथे मी एका बाजूला 4 वाटी पाणी गरम व्हायला ठेवते. 1 वाटी वरीच्या तांदळासाठी 4 वाटी पाणी लागतं. त्यापेक्षा पाणी कमी पडलं तर भात खाताना घशामध्ये दाटतो किंवा तो कच्चा राहतो, पूर्ण व्यवस्थित फुलत नाही. इथे मी कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तूप घातलंय. तूप गरम व्हायला ठेवते. या तुपामध्ये तुम्हाला आवडत असेल तर मिरची, जिरे चालत असतील तर किंवा बटाट्याच्या कच्च्या फोडी तुम्ही यामध्ये घालू शकता. मी प्लेनच बनवते. इथे मी 1 कप वरी स्वच्छ थोडीशी पुसून घेतली आहे ओल्या कापडाने. ही आता थोडीशी आपल्याला भाजून घ्यायची आहे. वरी, वरई आणि भगर अशी काही नावं आहेत याला. तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये सांगा. आम्ही याला वरी म्हणतो. तर ही वरी भाजून घ्यायची आपल्याला लो हीटवरती. हे भाजून घेतल्यामुळे हा वरीचा भात आहे तो पाणी एका बाजूला आणि भात एका बाजूला असं होत नाही, एकसारखा असा फुलतो, म्हणजे एकसारखा शिजतो. तर हा मी भाजून घेते. हवं तर तुम्ही एका बाजूला कोरडा भाजून घेतलात तरी चालेल. मी डायरेक्ट तुपामध्येच घालून हा भाजून घेते. वरी भाजल्यानंतर थोडीशी पांढरट अशी दिसते. फरक तुम्हाला दिसेलच भाजताना. सुरुवातीची वरी आणि भाजल्यानंतरची वरी थोडीशी वेगळी दिसते. वरीचा इथे कलर बदलला आहे. 2 ते 3 मिनिटे मी हे भाजून घेतली आहे. आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. 1 वाटीसाठी इथे आपल्याला 4 वाटी पाणी घालायचं आहे. जर तुम्हाला हे जास्ती वाटत असेल तर सुरुवातीला 3 कप घाला, नंतर लागलं तर 1 कप तुम्ही वरून घालू शकता. हे मी सगळंच पाणी यामध्ये घातलं आहे. या वरीच्या भातासाठी मी इथे तूप वापरलं आहे. याच्याऐवजी तुम्ही तेल पण घालू शकता. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅसची हीट कमी ठेवायची आपल्याला आणि हे शिजून द्यायचं आहे. चवीनुसार यामध्ये मी मीठ घालते आहे. जर तुम्हाला या भातामध्ये बटाटा घालायचा असेल तर सुरुवातीला तेलामध्ये किंवा तुपामध्ये तो बटाटा थोडासा शिजवून घ्यायचा. त्यासाठी बटाट्याच्या पातळ चकत्या करायच्या, म्हणजे तो पटकन शिजतो. थोडासा शिजवून घ्यायचा आणि मग आपल्याला यामध्ये वरी घालायची आहे. तर अशा वेळेस वरी तुम्ही साईडला भाजून घेऊन मग त्यामध्ये घालू शकता. आता याच्यावरती मी झाकण ठेवते आणि लो हीटवरती हा भात आपल्याला शिजवून द्यायचा आहे. याला जास्त वेळ लागत नाही. तोपर्यंत इथे मी आमटीची तयारी करून घेते उपवासाची. मिक्सरच्या भांड्यामध्ये 5-6 हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी ओलं खोबरं आणि अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आहेत. ओलं खोबरं आणि शेंगदाणे सेम प्रमाणामध्ये घालायचे आहेत. थोडंसं मी पहिल्यांदा मिक्सरला हे फिरवून घेते. थोडं फिरवून चांगलं बारीक झालं की त्यामध्ये पाणी घालायचं आणि परत याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. इथे मी हे बनवून घेतलेलं आहे. पाणी घालून छान बारीक अशी ही पेस्ट बनवली आहे. वरीचा भात आणि आमटीसोबत तोंडी लावण्यासाठी इथे मी मिरची तळून घेणार आहे. त्यासाठी मधून मी इथे कट करून घेते ही मिरची. हवं तर मीठ पण त्यामध्ये भरू शकता. इथे आपला वरीचा भात तयार झाला आहे. आपण पाहू शकताय भात मऊसूत झाला आहे, तरीही छान मोकळा असा दिसतोय. अजिबात चिकट असा भात झालेला नाही आहे. 4 वाट्या पाणी मी यामध्ये वापरलंय. तुम्ही जर कमी वापरलं असेल तर अधूनमधून चेक करून बघा, म्हणजे लागलं तर गरम पाणी तुम्ही अजून त्यामध्ये घालू शकता. आता याच्यावरती झाकण ठेवून मी हे बाजूला ठेवून देते. आता इथे मी उपवासाच्या आमटीची तयारी करते. कढई गरम व्हायला ठेवायची आहे. त्यामध्ये तूप घालायचं आहे. तूप किंवा तेल घालू शकता. तूप गरम झालं की सुरुवातीला मी यामध्ये आपण ज्या कट केलेल्या मिरच्या आहेत त्या तळून काढते. या मिरचीमध्ये मी मीठ भरलेलं नाही आहे, त्यामुळे वरून थोडंसं मीठ टाकते याच्यावरती. मिरच्या मी इथे भाजून घेतल्यात. हे आता काढून घेते आणि त्याच तुपामध्ये आपल्याला आता जे बनवलेलं वाटण आहे ते घालायचं आहे. हे वाटण बनवत असताना मी यामध्ये तिखटाची मिरची वापरली आहे, म्हणजे थोडीशी ती तिखट आहे. कारण ही आमटी थोडीशी झणझणीतच चांगली लागते, त्यामुळे थोडंसं तिखट बनवा. हे थोडंसं आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे. याला तेल सुटेपर्यंत गॅस मी कमीच ठेवला आहे. हा मसाला आता सगळा व्यवस्थित असा भाजला गेला आहे. यात पाणी घालते मी. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून मी ते यामध्ये घातलं आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची हीट कमीच ठेवायची आहे.
सगळं पाणी एकदम न घालता सुरुवातीला थोडं पाणी घालायचं, मिक्स करून बघायचं, म्हणजे अंदाज येतो की ही आमटी कितपत दाटसर होतीये. त्यानुसार त्यामध्ये पाण्याचं प्रमाण तुम्ही अजून वाढवू शकता. चवीनुसार मी यामध्ये मीठ घालतेय. हे मला व्यवस्थित वाटतंय, अजून पाणी मी यामध्ये घालत नाहीये. थोडीशी दाटसर अशीच मी ही आमटी बनवतेय. आता गॅसची हीट मी मोठी ठेवली आहे याला उकळी येण्यासाठी. फक्त हे आपल्याला ढवळत राहायचंय, कारण याला उकळी आली की हे उतू जाऊ शकतं. फक्त 5 ते 7 मिनिटे याला उकळी आल्यानंतर गॅसची हीट कमी करायची आणि हे शिजवून घ्यायचंय. मस्त झणझणीत आणि अप्रतिम अशी चवीची ही उपवासाची आमटी बनते. यामध्ये मी जिरे घातलेले नाही आहेत फोडणीमध्ये. जर तुमच्याकडे उपवासाला जिरे चालत असतील तर तुम्ही इथे वापरू शकता. भात आपला तयार झाला. इथे आपण पाहताय मी बाजूला ठेवला होता उतरून, पण त्यामध्ये जी वाफ असते त्यामध्ये अजून भात शिजतो. मस्त मोकळा आणि छान मऊसूत असा भात दिसतोय. अजिबात गिजगा झालेला नाही आहे. असा भात असेल तर खाताना घशामध्ये अजिबात दाटत नाही. यामध्ये पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट असं झालं आहे. आणि वरी आपण भाजून घातल्यामुळे याचा एक एक शीत छान फुलला गेला आहे. मस्त मोकळा असा हा वरीचा भात, त्याच्यासोबत झणझणीत अशी उपवासाची आमटी. वरीचा भात आणि ही आमटी तुम्ही पण अशीच बनवता की यामध्ये काही बदल करता? मला कमेंट करून सांगा. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.